तर आता आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन्स करत असताना पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल. आपण कोणाचं ऑक्सिडेशन्स करून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करणार आहोत? अल्कोहोलचं. आणि म्हणून पहिली जी मेथड आहे तिला आपण ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कोहोल ही मेथड यूज करणार आहोत फॉर प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स अँड अल्डिहाइड. अल्डिहाइड आणि अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन्स करू आणि यांच्यापासून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करू. राईट. आता बघा, सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला ऑक्सिडेशन्स म्हणजे माहिती आहे. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. पण असं ऑक्सिडेशन जेव्हा आपण अल्डिहाइडचं करतो किंवा प्रायमरी अल्कोहोलचं करतो आणि यांच्यापासून कार्बॉक्सिलिक ॲसिड बनवतो, त्यासाठी काही ऑक्सिडायझिंग एजंटची गरज पडते आपल्याला. ऑक्सिडायझिंग एजंटची गरज पडत असते. तर कोणकोणते ऑक्सिडायझिंग रिएजंट्स आपण यूज करत असतो हे लक्षात ठेवायचं आहे. तर नेमकं आपण ऑक्सिडेशन्स करण्यासाठी KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट प्लस डायल्यूट H2SO4 म्हणजे ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणतात त्याला, हा एक ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो. सेकंड ऑक्सिडायझिंग एजंट आपण K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो. हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तिसरं आपण CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साईड प्लस डायल्यूट H2SO4 याला आपण जोन्स रिएजंट म्हणतो. हे सुद्धा आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो. तर हे असे काही ऑक्सिडायझिंग एजंट आहेत जे अल्कोहोलचं आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन्स करून त्यांना कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करत असतात. तर आता हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि दे हॅव टेंडन्सी टू प्रोव्हाइड नेसेंट ऑक्सिजन फॉर ऑक्सिडेशन्स. ऑक्सिडेशन्स करण्यासाठी हे नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतात. राईट. त्याच्यामुळे आता आपण यांचं ऑक्सिडेशन जेव्हा करणार आहोत हे सर्वात पहिल्यांदा आपण प्रायमरी अल्कोहोल घेऊ आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स करू आणि त्यांच्यापासून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करू. प्रायमरी अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप कोणता असतो? CH2OH असा फंक्शनल ग्रुप ज्यांचा असतो त्यांना आपण काय म्हणतो? प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. तर हे प्रायमरी अल्कोहोल खूप इझिली ऑक्सिडाइज होत असतात कारण याच्या अल्फा कार्बनवर 2 हायड्रोजन ॲटम असतात. दे आर इझिली ऑक्सिडायझेबल. आता जेव्हा आपण यांचं ऑक्सिडेशन्स करू तर यापैकी कोणता तरी एक रिएजंट याचं ऑक्सिडेशन्स करणार आहे की नाही. तर इथे आपण रिएक्शनच्या एरोवर ऑक्सिडायझिंग एजंट ॲड करू. जसं मी KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला. काय फंक्शन आहे यांचं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. तर अशा प्रकारे हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे आपला यांच्यामधून हायड्रोजन्स निघून जाईल आणि आपल्याला जे प्रॉडक्ट तयार होईल, बरोबर आहे. तर हे जे प्रॉडक्ट तयार होईल तर यांच्यामध्ये अल्डिहाइड पहिला ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट तयार होईल जे आपण ऑलरेडी डेफिनेशन्सही केली होती अल्डिहाइडच्या मध्ये. अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. तर अशा प्रकारे या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स होऊन कशात कन्वर्ट होईल? त्यांचं अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होईल. राईट. पण अल्डिहाइड खूप इझिली ऑक्सिडाइज होत असतो आणि हा अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होते. आता ऑक्सिडेशन्स जे करणार आहोत आपण तर अल्डिहाइड हा फर्दर ऑक्सिडाइज होतो. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स असं होणार आहे. आणि हे जे नेसेंट ऑक्सिजन आहे हे कोण प्रोव्हाइड करणार आहे? KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4 ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स आणि फायनली आपल्याला काय भेटेल? अशा प्रकारे कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होईल. काय तयार होईल? कार्बॉक्सिलिक ॲसिड. इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अशी आहे की हे जे कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होत असतो इट कंटेन सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम ॲज दॅट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. जेवढे प्रायमरी अल्कोहोलमध्ये कार्बन असतील तेवढेच कार्बन या कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्येही असतात. राईट. फॉर एक्झाम्पल आता मी एक एक्झाम्पल घेतो. इथे जर मी कोणता घेतला आहे? मिथिल अल्कोहोल जर घेतला
आणि या मिथिल अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन्स केलं, मिथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स केलं. यापैकी कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट यूज करा. इव्हन तुम्ही CrO3 प्लस डायल्यूट H2SO4 हा सुद्धा जोन्स रिएजंट म्हणतात त्याला, हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तरी हे काय करतात, या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स होईल, मिथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स होईल आणि आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. काय होईल? फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. एक कार्बन वाला अल्डिहाइड. हा फॉर्मॅल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल. पुन्हा हा फॉर्मॅल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल आणि यांचं कन्व्हर्शन्स कशात होईल? फॉर्मिक ऍसिडमध्ये होईल. कशामध्ये होईल? फॉर्मिक ऍसिडमध्ये. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते? म्हणजेच इट कंटेन 1 कार्बन आयटम्स, फॉर्मिक ऍसिड. मिथिल अल्कोहोल पासून फॉर्मिक ऍसिड तयार होईल. आपण इथे जर आता 2 कार्बनवाला अल्कोहोल घेतला, प्रायमरी अल्कोहोल, इथिल अल्कोहोल घेतला, काय घेतलाय? CH3CH2OH. तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुपच ऑक्सिडाइज होईल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स आणि वी गेट ॲसिटाल्डिहाइड. आपल्याला काय तयार होईल? फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट ॲसिटाल्डिहाइड. राईट. आता हा ॲसिटाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल, हा ॲसिटाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल आणि आपलं कन्व्हर्शन्स कशात होईल? ॲसिडिक ॲसिड किंवा इथेनॉइक ॲसिड. कशामध्ये कन्वर्ट होईल? हा ॲसिडिक ॲसिड किंवा इथेनॉइक ॲसिडमध्ये याचं कन्व्हर्शन्स होईल. राईट. तर अशा प्रकारे आपण कोणताही प्रायमरी अल्कोहोल घ्या, इव्हन तुम्ही बेन्झिल अल्कोहोल घेतला असता, इथे सुद्धा तुम्ही हा बेन्झिल अल्कोहोल घेतला असता, म्हणजे इथे बेन्झिन रिंग आपण जर लावली असती तर याला आपण कोणता अल्कोहोल म्हणतो? बेन्झिल अल्कोहोल. बरोबर आहे की नाही? याला लिहित असताना आपण असंही राईट करू शकतो. हा वाला फॉर्म्युला CH2OH आहे, हा असतो आहे की नाही? जेव्हा यांचं ऑक्सिडेशन्स केलं, आपण काय केलं? ऑक्सिडेशन्स केलं. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. एनी ऑफ दिस ऑक्सिडायझिंग एजंट. तर काय होईल? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. सुरुवातीला आपल्याला काय तयार होईल? बेन्झाल्डिहाइड तयार होईल. काय तयार होईल? असा बेन्झाल्डिहाइड तयार होईल आणि हा बेन्झाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल. बरोबर आहे की नाही? हा बेन्झाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल आणि आपल्याला फायनली त्याचं कशात कन्वर्ट होईल? बेन्झोइक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स होईल. कशात कन्व्हर्शन होईल? बेन्झोइक ॲसिडमध्ये. तर आपल्याला हे रिएक्शन्स पार्ट नाही करायचे आहे. काय करायचे नाही आहे? रिएक्शन्स नाही पार्ट करायचे. तर हे फंक्शनल ग्रुप कसे ट्रान्सफॉर्म होते ते शिकायचं आहे. राईट. त्याच्यामुळे रिएक्शन्स पार्ट करतच नसते. तर आपल्याला फंक्शनल ग्रुप कसे चेंज होत असतात आणि कोणता रिएजंट आपण यांच्यासाठी ऑक्सिडेशनसाठी यूज करत असतो हे लक्षात असलं पाहिजे. आलं लक्षात? तर पहिली जी प्रिपरेशन्स आहे, मी तुम्हाला आता सांगितलं आहे की प्रिपरेशन्स करत असताना कोणतीही रिएक्शन्स पार्ट करायची नाही. रिएक्शनची थीम समजून घ्यायची आहे, आपोआपच आपल्याला प्रिपरेशन समजून जाईल. आलं लक्षात? तर मी पहिली जी मेथड सांगितली आहे तुम्हाला, तर ती पहिली मेथड कोणती होती? एकदा सांगा मला. काय आहे? ऑक्सिडेशन्स. ऑक्सिडेशन्स मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स. ऑक्सिडेशन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल. आपण सुरुवातीला प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH2OH या फंक्शनल ग्रुपचं ऑक्सिडेशन्स करू किंवा अल्डिहाइड या फंक्शनल ग्रुपचं ऑक्सिडेशन्स करू. तर अल्डिहाइड घ्या किंवा प्रायमरी अल्कोहोल घ्या, यांचं ऑक्सिडेशन्स केल्यानंतर आहे की नाही, फायनली यू गेट कार्बोक्सिलिक ॲसिड. तुम्हाला काय भेटणार आहे? फायनली कार्बोक्सिलिक ॲसिडच तयार होणार आहे ऑक्सिडेशन्स केल्यानंतर. बरोबर आहे? काय भेटणार आहे आपल्याला? कार्बोक्सिलिक ॲसिड. तर असा कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला ऑक्सिडाइज प्रॉडक्ट तयार होणार आहे आणि यांचं ऑक्सिडेशन्स करण्यासाठी आपण जे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो ते लक्षात असले पाहिजे आपल्याला. तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट कोणते यूज करत असतो? पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4. यालाच आपण ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट म्हणत असतो. सेकंड आपण हा यूज करू शकतो K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट प्लस डायल्यूट H2SO4. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा सुद्धा घेऊ शकतो किंवा जोन्स रिएजंट घेऊ शकतो. CrO3 प्लस डायल्यूट H2SO4 हा जोन्स रिएजंट सुद्धा आपण यूज करू शकतो. क्लिअर आहे? तर थीम सेम आहे. कोणतंही एक्झाम्पल घ्या, तुम्ही त्याचं ऑक्सिडेशन्स करून दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल
जसं मी प्रायमरी अल्कोहोलमध्ये सर्वात एक एक्झाम्पल घेतो, इथिल अल्कोहोल. काय घेतो मी? इथिल अल्कोहोल. आणि इथिल अल्कोहोलची रिएक्शन जर मी कोणासोबत केली, यापैकी कोणताही एक ऑक्सिडायझिंग एजंट घेऊया याच्यामध्ये, तर तुम्ही घेतला आहे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. यांच्यासोबत यांचं ऑक्सिडेशन जर केलं तर नॅचरली हे काय प्रोव्हाइड करत असतात? नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. आपला जो फंक्शनल ग्रुप असतो तोच ऑक्सिडाइज होतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स, हा एक हायड्रोजन्स मी थोडं असं लिहिलं तर बरं राहील ते, आहे की नाही? हा CH2OH. तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स, हे हायड्रोजन्स निघून जातात अल्फा कार्बनचा आणि OH. आणि वी गेट अल्डिहाइड. आपल्याला काय भेटत अशा प्रकारे? ॲसिटाल्डिहाइड तयार होईल प्लस CH2O. अशा प्रकारे आपण ॲसिटाल्डिहाइड तयार करू, है ना? हा ॲसिटाल्डिहाइड जो तयार झाला कोणापासून? इथिल अल्कोहोलपासून किंवा इथेनॉलपासून. इथेनॉलपासून ॲसिटाल्डिहाइड बनल किंवा इथेनॉल म्हणतो आपण. हा ॲसिटाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल. हा ॲसिटाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल कोणासोबत? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 सोबत. आणि ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. आणि वी गेट ॲसिटिक ॲसिड. आपल्याला काय भेटेल अशा प्रकारे? ॲसिटिक ॲसिड तयार होईल. अँड दॅट ॲसिटिक ॲसिड कंटेन सेम नंबर ऑफ कार्बन ॲज दॅट ऑफ प्रायमरी अल्कोहोल, आहे की नाही? सेकंड एक्झाम्पल घेऊ असंच. सपोज मी बेन्झिल अल्कोहोल घेतला. सेकंड एक्झाम्पल जर घेतला आपण तर ज्याच्यामध्ये बेन्झिल अल्कोहोल घेतो मी. हा तुमची बेन्झिन रिंग आहे. CH2OH हा प्रायमरी अल्कोहोलच आहे, माहिती आहे तुम्हाला. याचं ऑक्सिडेशन्स करत असताना आपण नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं याला, आहे ना? आणि यापैकी कोणताही एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करा. K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4, आहे की नाही? काय होणार आहे? या फंक्शनल ग्रुपचंच ऑक्सिडेशन्स होईल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. आणि या बेन्झिन अल्कोहोलपासून आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये बेन्झाल्डिहाइड तयार होईल. काय तयार होईल? बेन्झाल्डिहाइड तयार होईल. तर हा जो कंपाऊंड आहे याला आपण बेन्झिल अल्कोहोल म्हणत असतो. यांचं ऑक्सिडेशन होऊन बेन्झाल्डिहाइड तयार होईल. हा बेन्झाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल. काय होईल? बेन्झाल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल. इथे मी -H2O लिहितो कारण हा H2O मी तिकडे लिहिला असता. तर याचं फर्दर ऑक्सिडेशन जर केलं तुम्ही कोणासोबत? याच ऑक्सिडायझिंग एजंट सोबत K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 सोबत. तर याचा ऑक्सिडेशन्स मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होईल आणि वी गेट बेन्झोइक ॲसिड. आपल्याला फायनली काय तयार होईल? अशा प्रकारे बेन्झोइक ॲसिड तयार होईल. आलं लक्षात? तर हे आपल्या रिएक्शनचा थीम आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे नेमकं आपण हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे हा ऑक्सिडाइज झाला तर अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होईल आणि अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होईल. आलं लक्षात? तर ही रिएक्शन्स अल्कोहोल चॅप्टरमध्ये सुद्धा येणार आहे. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल, बरोबर आहे? किंवा केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड. इनडायरेक्टली कधी कधी अल्डिहाइडपासून ॲसिड तयार करायला सांगतात, तर ती सुद्धा रिएक्शन्स अशीच लिहायची असते आपल्याला, बरोबर आहे? म्हणजे हे सिंपल तुमची पहिली जी ऑक्सिडेशन्स मेथड आहे, ज्या ऑक्सिडेशन्स मेथडनुसार ऑक्सिडेशन्समध्ये आपण प्रायमरी अल्कोहोल आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन्स करून काय तयार करत असतो? कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करत असतो. तर असं तुम्हाला सिंपल डायरेक्ट अल्डिहाइडपासून ॲसिड जरी तयार करा म्हटलं तरी आपल्याला हे रिएक्शन्स लिहिता आली पाहिजे, राईट? फॉर एक्झाम्पल जसं मी एक अल्डिहाइड दिला असेल आणि मला जर असा एक क्वेश्चन्स असेल व्हॉट्सॲपवर, हे घेतला मी ब्युटेरा अल्डिहाइड आहे की नाही? आणि रिएक्शनच्या एरोवर आपल्याला जर दिलं असेल काय? CrO3 प्लस डायल्यूट H2SO4 किंवा डायल्यूट H पॉझिटिव्ह असं सुद्धा देऊ शकतात. तर व्हॉट्सॲपवर तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. या फंक्शनल ग्रुपला तो काय करणार आहे? ऑक्सिडाइज करत. त्यासाठी तो नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करेल. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स आणि वी गेट द कार्बोक्सिलिक ॲसिड, सेम कार्बन कंटेनिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हे असा ब्युटेरिक ॲसिड तयार होईल. तर हे ब्युटेरा अल्डिहाइड होता तो ब्युटेरिक ॲसिड तयार होईल. सेकंड आपण असंच जर एखादा अल्डिहाइड असेल, फायनली आपण एक बेन्झाल्डिहाइड घेतला असेल, अशा प्रकारे हा बेन्झाल्डिहाइड आहे.
आणि रिएक्शनच्या ॲरोवर यापैकी कोणताही एक ऑक्सिडायझिंग एजंट घेतलेला असेल KMnO4 प्लस H पॉझिटिव्ह व्हॉट्स हॅपन क्वेश्चन्स मार्क असं असेल आपल्याला, तर पटकन लक्षात आलं पाहिजे की हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. या फंक्शनल ग्रुपला तो ऑक्सिडाइज करेल. तर हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डिहाइड. थोडा असा लिहिला तर बेटर वाटेल आपल्याला, बरोबर आहे की? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. आणि या बेन्झाल्डिहाइडचं कन्व्हर्शन्स कशात होईल? बेन्झोइक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स होईल. कशामध्ये होईल? बेन्झोइक ॲसिडमध्ये. लक्षात आलं? पुन्हा लक्ष द्या, मी असाच एक एक्झाम्पल घेतो. सपोज एक साईड चेन अल्कोहोल दिसला असेल तुम्हाला अशा प्रकारे. हा वाला जर अल्कोहोल असेल, राईट, तर इथे काय CH2OH. तर यांचं जर ऑक्सिडेशन्स करायला सांगितलं असेल, कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट घ्या, CrO3 प्लस डायल्यूट H2SO4 हा जर घेतला असेल जोन्स रिएजंट, तर ही या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स करते. हा CH2OH आहे, बरोबर आहे. आणि सुरुवातीला याचं कन्व्हर्शन्स कशात होईल? बरोबर आहे, हा ॲज इट इज राहील आणि याचं कन्व्हर्शन्स होईल C+OH अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्शन्स होईल. फायनली हा अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज होईल त्या जोन्स रिएजंटनुसार, आहे ना. हा फर्दर ऑक्सिडाइज होईल आणि ऑक्सिडेशन्स होऊन जाईल. नेसेंट ऑक्सिजन आपण प्रोव्हाइड करू, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, आणि वी गेट बेन्झोइक ॲसिड. अशा प्रकारे आपण ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड सुद्धा तयार करू शकतो. तर हे सिंपल रिएक्शन्स आहेत काही ऑक्सिडेशन्सच्या. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी अल्डिहाइड डायरेक्ट ॲसिडमध्ये कन्वर्ट, कधी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये आणि मग ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स. तर ह्या ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स आपण समजून घेतल्या. तर आता आपण ऑक्सिडेशनच पाहणार आहोत, पण आता अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स नाही करणार आहोत. सेकंड ऑक्सिडेशन्स करणार आहोत आपण, ते आहे ऑक्सिडेशन्स ऑफ, है की नाही, अल्किल बेन्झीन. कोणाचं करणार आहोत? ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किल बेन्झीन. याच्यामध्येच सेकंड आता ऑक्सिडेशन्स करणार आहोत आपण, ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किल बेन्झीन. आता लक्षात ठेवायचं आहे की मी जर बेन्झीनवर अल्किल ग्रुप घेतला असेल, है की नाही, आणि हा अल्किल कोणता पण प्रायमरी किंवा सेकंडरी, टर्शरी नको, टर्शरी अल्किल ग्रुपचं ऑक्सिडेशन्स होणार नाही, ठीक आहे. आणि यांचं आपण ऑक्सिडेशन जर केलं तर ऑक्सिडेशन्स करण्यासाठी आपण कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत? KMnO4 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत इन अल्कलाइन मीडियम. अल्कलाइन मीडियम म्हणजे KOH किंवा NaOHच्या प्रेझेन्समध्ये, आणि फॉलोड बाय हायड्रॉलिसिस. नंतर मग आपण हायड्रॉलिसिस करणार त्याचं, आणि वी गेट ॲरोमॅटिक बेन्झोइक ॲसिड. आपल्याला ॲरोमॅटिक ॲसिड तयार होते, बरोबर आहे. तर इथे साईड चेन जी असेल, फॉर एक्झाम्पल, जसं मी एक उदाहरण समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. जसं आपण बेन्झीन घेतलाय आणि या बेन्झीनवर एक CH3 दिलाय, हे याला आपण ट्विलिंग म्हणत असतो. बेन्झीनवर CH3 असेल तर आपण त्याला काय म्हणतो? ट्विलिंग म्हणत असतो. आता यांचं जर आपल्याला ऑक्सिडेशन्स करायला सांगितलं असेल, म्हणजे यांच्यापासून बेन्झोइक ॲसिड तयार करायला सांगितलं असेल, तर हे जे साईड चेन असते अल्किल ग्रुप, याचं ऑक्सिडेशन होते. व्हॉट एव्हर बी द लेंथ ऑफ द साईड चेन, ती साईड चेन किती काही मोठी असू दे, ती कम्प्लीट ब्रेक करायची आणि फायनली आपल्या आन्सर ॲसिडमध्ये आणायचं, बरोबर आहे. म्हणजे ही जी साईड चेन असते बेन्झीनवरची, तिचं ऑक्सिडेशन्स आहे. आणि असं करण्यासाठी आपण KMnO4 इन KOH अल्कलाइन KMnO4 घेत असतो. हा याला ऑक्सिडाइज करल आणि वी गेट पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. आपल्याला काय भेटेल अशा प्रकारे? पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. फायनली याचं आपण ॲसिड सोबत हायड्रॉलिसिस म्हणजे ट्रीट करू आणि फायनली वी गेट बेन्झोइक ॲसिड. आपल्याला काय भेटते? बेन्झोइक ॲसिड भेटते. आता ही चेन तुम्ही किती काही लंबी घ्या, प्रायमरी किंवा सेकंडरी. फॉर एक्झाम्पल इथे मी टोलिन घेतलेलं आहे. टोलिनचं कन्व्हर्शन्स कशात झालं? बेन्झोइक ॲसिडमध्ये. म्हणजे बेन्झोइक ॲसिड जर तयार करा म्हटलं ट्विलिनपासून, तर अशा प्रकारे करतात. सेकंड एक्झाम्पल घेतो मी इथिल बेन्झीन. काय घेतो? इथिल बेन्झीन. हाही प्रायमरीच आहे ना. व्हॉट एव्हर बी द लेंथ, ही लेंथ किती काही मोठी असू द्या, त्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन्स करायचं आहे ना. कोणासोबत रिएक्शन्स करणार आहात तुम्ही? KMnO4 प्लस KOH हा स्ट्रॉंग अल्कलाइन KMnO4 घ्यायचा आहे. इट ऑक्सिडाइज द साइड चेन प्रायमरी अँड सेकंडरी अल्किल ग्रुप.
अँड फायनली वी गेट पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. आपल्याला पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड भेटेल, विच ऑन फर्दर ट्रीटेड विथ H3O पॉझिटिव्ह वी गेट बेन्झोइक ॲसिड. काय तयार होईल? बेन्झोइक ॲसिड. आलं लक्षात? पुन्हा मी जर इथे N प्रोपिल बेन्झीन घेतला असता काहीच प्रॉब्लेम चालत होत नाही. म्हणजे इथे N प्रोपिल घेतला आहे किंवा ब्युटील ग्रुप घेतला, खूप मोठी चेन घेतलेली आहे. 1 फिनिल ब्युटेन म्हणू आपण याला. 1 नंबरला काय आहे? फिनिल आहे, म्हणून 1 फिनिल ब्युटेन घेतला. आणि या 1 फिनिल ब्युटेनचं सुद्धा तुम्ही KMnO4 सोबत अल्कलाइन मीडियममध्ये KOH, तर हे काय करते? याचं ऑक्सिडेशन्स करते. या साईड चेनचं कम्प्लीट ऑक्सिडेशन्स करून याला कशात कन्वर्ट करते? पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड अँड देन फर्दर ॲसिड हायड्रॉलिसिस टू यूज बेन्झोइक ॲसिड. अशा प्रकारे व्हॉट एव्हर बी द लेंथ ऑफ साईड चेन. आता हे तर तुम्हाला साईड चेन दिसते. आता मी सेकंडरी वाला अल्किल ग्रुप सुद्धा घेतो इथे. सेकंडरी वाला अल्किल ग्रुप असेल तरी त्याला ऑक्सिडाइज करते ते. म्हणजे आता मी सेकंडरी वाला घेतो आणि मग टर्शरीचा. टर्शरी अल्किल ग्रुप असेल तर त्या साईड चेनचं ऑक्सिडेशन होत नसते. क्लिअर आहे? तर त्याच्यामुळं मी जर ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किल बेन्झीनमध्ये सेकंडरी अल्किल ग्रुप असलेला घेतो, जसं एक क्युमिन घेतला आहे. क्युमिन याला म्हणतात आयसोप्रोपिल बेन्झीन. आयसोप्रोपिल बेन्झीनलाच आपण काय म्हणतो? क्युमिन. फिनॉलमध्ये याचा आपण फिनॉलचं प्रिपरेशनसाठी यूज करत असतो. हा क्युमिन जर घेतला आणि मी याच्यापासून मला बेन्झोइक ॲसिड तयार करायचं असेल तर मी काय करणार आहोत? KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट त्याच्यात ॲड करणार आहोत अल्कलाइन मीडियममध्ये. काय करेल तो? या सेकंडरी साईड चेनला सुद्धा काय करेल? ऑक्सिडाइज करेल. आणि यांच्यापासून काय तयार करेल? पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. काय बनवाल? पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. आणि यांचं फायनली आपण ॲसिड हायड्रॉलिसिस करून कशात कन्वर्ट करू? बेन्झोइक ॲसिडमध्ये. क्लिअर आहे? म्हणजे तुमचा हा जर सेकंडरी कार्बन जरी असेल, हा कार्बन कसा आहे? सेकंडरी, तर याचं ऑक्सिडेशन्स होते. पण तुम्ही हे जर काय घेतलं माहिती आहे का? टर्शरी ब्युटील ग्रुप घेतला असता. बघा लक्षात ठेवायचं आहे, टर्शरी ब्युटील ग्रुप या बेन्झीन ग्रुपवर अटॅच असेल आणि यांचं जर ऑक्सिडेशन्स करा म्हटलं असतं, यांच्यापासून बेन्झोइक ॲसिड करा म्हटलं असतं, तर मी याच्यात KMnO4 टाकलं असतं प्लस KOH ॲड केलं होतं. पण याच्यात नो रिएक्शन्स. काय होणार नाही? रिएक्शन्स होणार नाही. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जो इथे जर सेकंडरी कार्बन असेल आहे की नाही, तर हा सेकंडरी कार्बन असतो तो ऑक्सिडाइज होईल. पण इथे जर या बेन्झीन रिंगला टर्शरी अल्किल ग्रुप असेल, कोणता अल्किल ग्रुप? टर्शरी अल्किल ग्रुप असेल, तर इट डज नॉट ऑक्सिडाइज. तो ऑक्सिडाइज होत नाही. म्हणून हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता ऑक्सिडेशन्स ऑफ बेन्झीन अल्किन सुद्धा करू शकतो आपण. जर याच्यामध्ये अल्किन सुद्धा असेल, काय असेल? अल्किन जरी असेल, फिनिल अल्किन म्हणू आपण, तर हे तर अल्किल बेन्झीन झालं. तर असाच एक फिनिल अल्किन सुद्धा जर घेतला आपण, आहे की नाही, तर यांचं सुद्धा ऑक्सिडेशन्स करून आपण यांच्यापासून एरोमॅटिक ॲसिड म्हणजे बेन्झोइक ॲसिड तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी या बेन्झीन रिंगवर एक इथिलीन ग्रुप ॲड केला आहे की नाही, तर इव्हन हा जो अल्किन असतो, हा साईड चेन अल्किन सुद्धा ऑक्सिडाइज होत असतो, आहे की नाही. बाय युजिंग कोणाचा यूज करसाल तुम्ही? अल्कलाइन KMnO4. म्हणजे KMnO4 ते यूज करसालच, पण कोणत्या मीडियममध्ये? अल्कलाइन मीडियममध्ये. तर हा काय करत असतो? हा जे साईड चेन अल्किन आहे याला कम्प्लीट ऑक्सिडाइज करतो आणि इट कन्वर्टेड इन टू द करस्पॉन्डिंग पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. फायनली दिस पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस वी गेट बेन्झोइक ॲसिड. इन दिस वे अल्किन ऑल्सो ऑक्सिडाइज. अल्किनचं सुद्धा ऑक्सिडेशन्स होत असते इन टू द करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा, ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किन बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आपण अल्किनचं सुद्धा ऑक्सिडेशन्स करू शकतो, आहे की नाही. म्हणजे थर्ड आपण जर घेतलं तर असंही सांगता येते आपल्याला ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किन. आपण अल्किनचं सुद्धा ऑक्सिडेशन्स करू शकतो बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट.
हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करून आपण अल्किनचं सुद्धा ऑक्सिडेशन करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज हे सायक्लोहेक्झिन आहे आणि या सायक्लोहेक्झिनमध्ये जर आपण अल्कलाईन KMnO4 ॲड केलं, KMnO4 प्लस KOH, तर वी गेट हे वाला डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि हा कार्बन ऑक्सिडाइज होऊन जाईल आणि वी गेट, बघा लक्षात ठेवायचं आहे, ॲज इट इज ठेवायचं आहे 6 कार्बन जसे तुम्ही ठेवले होते आणि हा वाला जो कार्बन आयटम आहे हा ऑक्सिडाइज होईल इनटू द पोटॅशियम सॉल्ट ऑफ एडिपिक ॲसिड. हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ एडिपिक ॲसिड तयार होतो आणि फायनली आपण यांचं जर हायड्रॉलिसिस केलं तर यांच्यापासून काय तयार होणार आहे, एडिपिक ॲसिड तयार होणार आहे. 6 कार्बन असलेला एडिपिक ॲसिड जो आपण कोणासाठी यूज करत असतो, नायलॉन 6,6चं प्रिपरेशन्स करण्यासाठी. कोणत्या? नायलॉन 6,6चं प्रिपरेशन्स करण्यासाठी. 1 2 3 4 5 6 याला आपण काय म्हणतो, एडिपिक ॲसिड. काय म्हणतो, एडिपिक ॲसिड. अशा प्रकारे आपण जे अल्किन ग्रुप असते यालाही ऑक्सिडाइज करू शकतो. तर अशा प्रकारे बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन, जी पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन्स, तर आपण ऑक्सिडेशन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स किंवा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन्स करून आपण कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स करू शकतो. त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणते यूज केले पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, राईट. त्याच्यानंतर आपण दुसरं काय केलं आहे, ऑक्सिडेशनच केलं आहे, पण कोणाचं केलं आहे, अल्किल बेन्झिन. म्हणजे बेन्झिनवर एक साईड अल्किल ग्रुप असेल. आता हे अल्किन ग्रुप आहे म्हणजेच फिनिल अल्किन आहे. असंच अल्किल ग्रुप जर असेल प्रायमरी किंवा सेकंडरी तर त्याचंही ऑक्सिडेशन्स आपण करत असतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करून आणि फायनली आपल्याला बेन्झोइक ॲसिडच तयार होईल. तसंच ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किन म्हणजे हा डबल बॉन्डेड जो कंपाऊंड असतो याचंही ऑक्सिडेशन्स करून आपण काय करू शकतो, कार्बोक्सिलिक ॲसिड बनवू शकतो, आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची गरज पडते आणि या टाईपच्या रिएक्शनचा यूज करून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करत असतो. तर ही झाली आपली फर्स्ट मेथड. आता आपण सेकंड मेथड याची प्रिपरेशनची स्टडी करणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जर अल्किन वगैरेचं जर ऑक्सिडेशन्स करायला सांगितलं तरी सुद्धा आपण कार्बोक्सिलिक ॲसिड करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची गरज पडते. आता इथे जर डायरेक्ट ॲसिडिफाईड कंडिशन असेल तर डायरेक्ट ॲसिड लिहायचं, पण इथे जर अल्कलाईन कंडिशन्स दिलेली असेल तर पहिल्यांदा पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲसिड बनवायचं आणि मग कार्बोक्सिलिक ॲसिड फायनली तयार करायचं. क्लिअर झालं इथपर्यंत? तर आता मला जे समजावून सांगायचं होतं हे तुमच्या लक्षात येऊन राहिलं असेल. आता मी आता तिसरी जी सांगितलं होतं तुम्हाला, ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किन. ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किन, अल्किनचं सुद्धा आपण ऑक्सिडेशन्स करून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू शकतो. मी तुम्हाला स्टँडर्ड रिएक्शन समजावून सांगतो. जसं एक अल्किन घेतला आणि यांचं जर तुम्हाला KMnO4 इन अल्कलाईन मीडियम KOH स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकून याचं ऑक्सिडेशन्स केलं तर हे सुद्धा एक पहिल्यांदा अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होईल. कशामध्ये कन्वर्ट होईल? अल्डिहाइड किंवा कीटोन्समध्ये कन्वर्ट होईल. हा पहिल्यांदा या टाईपमध्ये कन्वर्ट होईल आणि हा सुद्धा या टाईपमध्ये कन्वर्ट होईल, अल्डिहाइड किंवा कीटोन्स. आणि याचं फर्दर स्ट्रॉंग कंडिशनमध्ये ऑक्सिडेशन्स होऊन वी गेट कार्बोक्सिलिक ॲसिड आणि यांचंही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं यांचंही फायनली कन्वर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होईल. जस्ट मी एक उदाहरण तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे की यांच्या प्रकारे कसं तयार होईल, आहे की नाही. जसं मी जर इथे CH3H घेतला असता तर मला असे ॲसिटाल्डिहाइड बनले असते. काय तयार झाले असते? ॲसिटाल्डिहाइड. आणि या ॲसिटाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन ॲसिटिक ॲसिड प्रोड्यूस झाला असता. क्लिअर आहे? तर अशा प्रकारे आपण अल्किनचं सुद्धा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करून ऑक्सिडेशन्स करून कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स करत असतो. क्लिअर झालं? ही झाली फर्स्ट मेथड. सेकंड मेथड सुद्धा आपण पाहणार आहोत. सेकंड मेथड आहे आता आपली याची ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज करू आपण आणि त्यांच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू. तर मी पहिल्यांदा ऑक्सिडेशन्स डिफरंट फंक्शनल ग्रुपचे करून दाखवले तुम्हाला. प्रायमरी अल्कोहोल, अल्डिहाइड, अल्किल बेन्झिन, फिनिल अल्किन आणि अल्किन यांचं ऑक्सिडेशन्स करून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड कसे तयार करायचे हे समजून घेतलेले आहे. आता नेक्स्ट मेथड पाहू आपण.
प्रिपरेशन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम ड्राय आईस रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2 सोबत करू तर त्यांच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड कसा तयार करणार, ती सेकंड मेथड सुद्धा आपण पाहू. ठीक आहे.